बीडच्या परळीमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमाला 5 तासाच्या आत परळी पोलिसांकडून अटक, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अकोल्यात खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पती पत्नीचा हनी ट्रॅप, 18,74,000 रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांकडून रंगेहात अटक. धुळ्याच्या 5 गंदील परिसरात माथेफिरूचा धिंगाणा, पोलिसांना केली मारहाण, भांडण सोडवण्यासाठी पोलीस मध्यस्थी करत असताना माथेफिरूकडून मारहाण. बुलढाण्याच्या आरटीओ कार्यालयातील महिला अधिकाऱ्याची अरेरावी, शिवीगाळ करत लगावली एकाच्या कानशिलात, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, कारवाईची युवा स्वाभिमान पक्षाची मागणी. जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईवर पाचोरा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि युवा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा डल्ला, 347 शेतकऱ्यांचं 1,20,00,000 रुपये बनावट लाभार्थ्यांच्या नावावर टाकत केला अपहार, गुन्हा दाखल. नाशिक मालेगावच्या लवण शिवार इथे 11 जुगारी रंगेहात जेरबंद, तब्बल 3 लाखांचा मुद्देमालासह दुचाकी जप्त, आरोपींवर गुन्हा. वर्ध्यातील बेकायदा दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, 160 गुन्ह्यांमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 19 पोलीस स्टेशनची वेगवेगळी पथकं तयार. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, चोरट्यांचा शोध घेताना पोलिसांना सापडला 89 मोबाईलचा भंडार, मोबाईल चोरणाऱ्या आरोपीवर 19 गुन्हे दाखल असल्याचं उघड.